राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नजीब शेख यांच्या वतीने दक्षिण सोलापुरातील वांगी गावात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। सीना नदीला आलेला महापूर सध्या ओसरत आहे। या दरम्यान अनेक गावांमध्ये आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवत आहेत। ही गंभीर बाब लक्षात घेऊन सोलापूर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नजीब शेख यांनी दक्षिण सोलापूर येथील वांगी गावात आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे। या आरोग्य शिबिराचं उद्घाटन आरोग्यसेवक बाबा मिस्त्री यांनी केलं। या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जमीर शेख, अजित बनसोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। वतीने नजीब भाई यांनी वांगी या गावामध्ये पूरग्रस्त लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता आज इथे एक आरोग्य शिबिर भरवलं। त्या आरोग्य शिबिराचे उद्घाटक बाबा मिस्त्री साहेब, आमचे सहकारी जुबेर बागवान साहेब, अजित भाऊ, सन्मान्य भाई सर्वजण या भागामध्ये त्या पूरग्रस्त भागातील लोकांना आरोग्य सेवा मिळावी। पूर ओसरला आहे, परंतु पूर ओसरल्यानंतर खरी काळजी ते आरोग्याचीच घ्यायची असते। त्यामध्ये अनेक संसर्गजन्य आजार निर्माण होतात। त्याची काळजी घेण्याकरता राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने नजीबने अत्यंत चांगला उपक्रम राबवला। या शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो। डॉक्टर हाफिज जुनेदी, डॉक्टर जुवेरिया जुनेदी यांच्या मेडिकल टीमने गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली। यावेळी 150हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली। शनिवार रोजी देखील हे आरोग्य शिबिर सुरू राहणार असल्याची माहिती नजीब शेख यांनी दिली असून सर्व गावकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आलं।